नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज ज्या प्लॉटमध्ये आपण उभं आहोत, या प्लॉटला साधारणतः 80 ते 85 दिवस पूर्ण होत आहे. अशामध्ये आपण काही आळवण्या, काही आपण स्प्रे देखील या प्लॉटमध्ये घेतलेली होती. त्यामुळे आपल्या पिकामध्ये पाहिजे तसा फुटवा आणि एक सामान वाढ देखील आपल्याला बघायला मिळते. साधारणतः तुम्ही जर बघितलं तर आपल्या प्रत्येक याच्यामध्ये एकसारखे फुटवे, जे की म्हणजे आपल्याला 14 ते 15 फुटवे आपल्याला इथं बघायला मिळत आहे. यामुळे शेतकरी मित्रांनो, जर कधी आपण एक साधारण एक गोष्ट जर समजून घेतली, जसं की म्हणजे आपलं लहान बाळ जे असतं, लहान बाळाला जसं आपण धष्टपुष्ट राहण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी खाऊ-पिऊ घालत असतो, त्याच पद्धतीनं आपल्या ऊस पिकाचं देखील असतं. ज्यावेळेस ते लहान असतं त्यावेळेसच आपण जर कधी त्याला काही खर्च पाणी जर केला, त्याला वेगवेगळ्या औषधी, खतं यांचा डोस जर दिला, तरच ते पुढे चालून हष्टपुष्ट राहू शकतं आणि आपल्या उत्पादनामध्ये टनेजनं वाढू आपल्याला इथं बघायला मिळू शकतं. जसं की एक साधारण गणित जर आपण जर कधी मांडलं, जसं की जर कधी तुम्ही रोपाची लागवड करणार असाल, रोपं साधारणतः आपल्या एका एकरमध्ये आपल्याला 6,500 ते 7,000 रोपं आपल्याला एकरी लागत असतात. याचं सरासरी जर म्हटलं तर प्रत्येक याला जर कधी आपल्याला 10 फुटवे जर धरले, साला की आपल्या याच्यामध्ये आपल्याला 14-15 असे फुटवे निघत असतात. आपण सरासरी 10 जरी धरले, जे तुम्ही 10 जरी फुटवे टिकवले चांगले, तरी देखील आपल्याला 70,000 ऊस हे आपल्या शेतामध्ये राहत आहे. 70,000मध्ये शेतकरी मित्रांनो, जर कधी आपण प्रत्येक ऊसाचं ॲव्हरेज वेट जर म्हटलं तर 1 किलोचं जर कधी आपण एक ऊस जर तयार केला, तरी देखील आपल्या पिकामध्ये आपल्याला सरासरी जरी म्हटलं तरी आपल्याला 70 टनाचं उत्पादन नक्कीच मिळू शकतं. आता जे ऊस उत्पादक शेतकरी त्याला माहितीच आहे, आपल्या ऊसाचं ॲव्हरेज वेट कमीत कमी तर 1.5 किलोच्या प्लसच जात असतं, 1.5-2 किलोच्या प्लसच जात असतं. त्यामुळं जर कधी तुम्ही 1.5 किलो जर घेतलं, एका ऊसाचं वजन जर काही 1.5 किलो जर का तुम्ही तयार करत असाल, तर देखील आपल्या ऊस पिकामध्ये आपल्याला साधारणतः कमीत कमी म्हटलं तर 97-98 टनापर्यंत उत्पादन ही इझिली निघत असतं. त्यामुळं वेळोवेळी जर कधी आपण योग्य ते नियोजन जर कधी केलं, शेतकरी मित्रांनो, सुरुवातीच्या अवस्थेमध्येच आपल्याला पाहिजे तेवढं खतं, औषधांचा डोस आपण ऊस पिकाला दिला गेला पाहिजे. बाकी शेतकरी मित्रांनो, योग्य ते नियोजन नक्कीच करा आणि व्हिडिओ जर कधी आवडला असेल तर या चॅनलला लाईक करू शकता. सोबतच या चॅनलला सबस्क्राईब देखील नक्कीच करा, जेणेकरून ऊस संबंधित अशीच नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत वेळेत नक्कीच पोहोचू शकेल. चला तर भेटूया अशा नवीन व्हिडिओ, नवीन माहितीसोबत. तोपर्यंत नमस्कार.